अभिनेता विकी कौशल यांनी छत्रपती संभाजीनगर मधील घृणेश्वरांचं दर्शन घेतलं। तर अभिनेता विकी कौशल यांनी घृणेश्वर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतलं असून वेरूळ येथील घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचे विकी कौशल यांनी अभिषेक देखील केला। तर थोड्याच वेळात क्रांती चौक येथील शिवस्मारकाला अभिवादन करण्यासाठी ते दाखल होणार आहेत। जीबीएस मुळे कोणीही घाबरून जाऊ नका असं आवाहन डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केलं। तर जीबीएस आजार हा पूर्वीपासूनच असून तो आजार विषाणूपासून होतो। या आजारात सुरुवातीला पाय लुळे पडतात अशी त्याची लक्षणं आढळल्यास नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी केलं। तर जीबीएस विषयी अफवा पसरवत आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवांना बळी पडू नये असं देखील डॉक्टर पाटील यांनी म्हटलंय। तर हा आजार झाल्यावर कोणीही घाबरून जाऊ नये, जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व उपचार उपलब्ध असल्याचं देखील जालना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी सांगितलंय। जीबीएस हा एक गुलेनबेरी सिंड्रोम म्हणून आजार आहे। हा आत्ता आलेला नाही आहे, वर्षानुवर्ष ते चालूच आहे। गुलेनबेरी सिंड्रोम जो विषाणूपासून होतो, त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पाय लुळे पडतात सुरुवातीला। जर तसं काही असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, आपलं आपण काही ठरवू नये। तसंच आज खूप या आजारा जीबीएसबद्दल खूप अफवा पसरत आहेत। अफवांना बळी पडू नये कोणीही। तुम्हाला खूप कमी प्रमाणात आजार आहे हा आणि आज आलेला नाही आहे। त्याच्यासाठी बळी न पडता आपण सगळ्यांनी डॉक्टरना दाखवून तपासून घेऊन ठरवावं की डॉक्टरला ठरवू द्यावं की काय आजार आहे, आणि जर जीबीएस झाला तर याचा उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत। राज्यभरामध्ये जे आहेत जीबीएसचे जवळपास 150च्या वर रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले पाहायला मिळते। मात्र मग आपण आता जालना जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीनं अलर्ट म्हणून तुम्ही काही व्यवस्था केली? हा आजार आजच आलेला नाही आहे, सतत त्याचे 1-2 पेशंट भेटत असतात। वर्षाला 2, 4, 5, 10 पेशंट असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटतात। आता पूर्ण महाराष्ट्राची जमा केल्याच्या नंतर तो आकडा जास्ती दिसू लागला आहे, पण हा असा काही एपिडेमिक असा आजार नाही आहे। त्याच्यापासून घाबरायची गरज कुणालाही कोणत्याही नागरिकांना नाही आहे। डॉक्टर राजेंद्र पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक, जालना। तब्बल 10 वर्षानंतर धुळे जिल्ह्याला विभागीय क्रीडा स्पर्धेचा मान मिळालाय। तर नाशिक विभागीय महसूल आणि सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन धुळे शहरात करण्यात आलं असून जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धा होणार आहेत। तब्बल 10 वर्षानंतर धुळे जिल्ह्यात या स्पर्धा होणार असून नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील महसूल कर्मचारी खेळाडू येथे धुळे शहरात दाखल होणार आहेत। या क्रीडा स्पर्धांची तयारी जिल्हा क्रीडा संकुलात पूर्ण करण्यात आली आहे। तर या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, बास्केटबॉल, 400 मीटर धावणे यासह 67 क्रीडा प्रकारांचा या स्पर्धेत समावेश असून 750 यामध्ये महसूल अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतलाय। उद्यापासून म्हणजे 7 तारखेपासून विभागीय महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन धुळे या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आलेलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन 7 तारखेला सकाळी 9 वाजता सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि 9 तारखेला या स्पर्धेचा समारोप विभागीय आयुक्तांच्या शुभ हस्ते होणार आहे। या स्पर्धेमध्ये नाशिक विभागातून एकूण 6 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेत एकूण 14 वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत आणि या 14 खेळांमध्ये एकूण 67 वेगवेगळे प्रकार आहेत। या स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। आलेल्या सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मैदानाची जी व्यवस्था आहे ती जास्तीत जास्त चांगली करण्याचा या ठिकाणी प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। हयात नसलेल्या शिक्षकाला बोर्डाने आदेश दिले असून आता नागपूर बोर्डाचं काम पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। 6 महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावाने नागपूर बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल 2 शाळेचे बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिलेत। संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेने बोर्डाला कळवल्यानंतरही बोर्डाने मृत शिक्षकाच्या नावाने आदेश काढलेत। त्यामुळे बोर्डाच्या गजब कारभाराची सर्वत्र चर्चा होते। दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते।
त्यासाठी इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत परीक्षक म्हणून कोणत्याही एका शाळेत पाठवलं जातं। यासाठी बोर्डाकडून विहित नमुन्यात प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकांची माहिती मागवली जाते। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा 2 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। याला 6 महिने लोटले असून संबंधित शाळेने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती बोर्डाला रीतसर पाठवली होती। तसंच यादीत मिलिंद पंचभाई यांचं नाव देखील पाठवलं नव्हतं। असेच असताना सुद्धा यंदा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान घेतल्या जाणाऱ्या 10वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मृतक शिक्षक मिलिंद पंचभाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून जाणून प्रत्यक्षिक परीक्षा घेण्याचा आदेश पाठवण्यात आलाय। माझी शाळा जानकीबाई विद्यालय सालेकसा जिल्हा गोंदिया इथे श्री मिलिंद लहूजी पंचभाई हे गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते। त्यांचा मृत्यू 2 ऑगस्ट 2024ला हृदयविकाराच्या झटक्याने झाला। या संदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे कागदपत्र सर्व ऑफिसर्सला दिले, बोर्डाला सुद्धा सादर केलेले आहे। त्या उपरांतही 8 दिवसापूर्वी विज्ञान शिक्षक इंटरनल म्हणून बिजेपारची शाळा आणि तिरखेडीची शाळा इथे त्याने पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने पेपरला जे न्यूज आलेली आहे ती माझ्या दृष्टीने तरी खोटी आहे, कारण या संदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता आणि पत्रव्यवहार केलेला होता। मॅडम काय 2 शाळांमध्ये ते जे बोर्डकडून पत्र आलं आहे ते आपल्याकडं काल आले होते? हां, उज्ज्वला विद्यालय बिजेपार आणि ग्रामविकास विद्यालय तिरखेडी येथील विज्ञान शिक्षक शाळेत आले होते आणि या संदर्भात त्यांनी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन गेले की त्यांचा मृत्यू झालेला आहे, ते हयात नाही आहे। त्याच्यानंतर अनुकंपा तत्वावर आम्ही त्यांच्या पत्नीला शाळेत घेतलेला आहे आणि त्या रेग्युलर शाळेत येत आहे। किती दिवस झाले ते आपल्याकडं? त्या 2 सप्टेंबरपासून येत आहे। प्रकरण म्हणजेच आपल्याला नागपूर बोर्डाकडून जे साहित्य वाटप होतात ते आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ज्या आहेत त्यांचे आपल्याला साहित्य वाटप होत असतात आणि ती तारीख निश्चित केली जाते। 30 तारखेला आपल्याला ते साहित्य वाटप करण्यात आले। पूर्ण लिफाफा बंद असतो। आम्ही त्या ठिकाणी मग शाळेत आल्यानंतर आपण बघितलं त्या लिफाफामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचे जे एक्स्टर्नल असतो तो एक्स्टर्नल ML पंचभाई सर जानकी विद्यालय सालेकसा येथे आम्हाला माहीत होता की पंचभाई सर मरण पावलेले आहेत। आता कसं करायचं तर मी पांतावणे सरांशी बोलणी केली की सर बोर्डाला फोन लावा। सरांनी फोन लावला तर ठीक आहे आम्ही बघतो। सहनिशा आपण केली, सरांनी फोन लावला आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून एक पत्र घेऊन या की ML पंचभाई सर खरोखरच यांची मृत्यू झालेली आहे ते नाहीत। आणि ते पत्र आम्ही बोर्डाला कशाद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोर्डाला पाठविलं आणि मग त्यांनी परत 1 तासाच्या आत आम्हाला दुसरा एक्स्टर्नल दिला। यात चुकी कोणाची आहे? आता चूक कोणाची आहे ते माहीत नाही, परंतु आता त्या बोर्डाने ते बरोबर केलेलं आहे।